अमन एका चांगल्या कंपनीत भलेलठ्ठ पगारावरती भरपूर वर्ष किमान 15 वर्षाच्या वरती एकाच ठिकाणी काम करत होता. छान पैकी टीम वगैरे होती. काम मस्तपैकी चाललं होतं, सगळं सुरळीत चाललं होतं आणि अशा वेळेला मिठात खडा पडावा असे त्याचे बॉस चेंज झाले आणि बॉस चेंज झाल्यानंतर कुठे ना कुठे कुरबुरी चालू झाल्या. बॉस आणि त्याचं सूत जुळायला थोडं कठीण जायला लागलं आणि मग अमनने आता बाहेर जॉब शोधावा का ह्या विचाराने बऱ्याच ठिकाणी मजलही मारली, इंटरव्ह्यू दिले, परंतु त्याला कायम रिजेक्शनचा सामना करावा लागला. आता मात्र अमन थोडासा आतमधून भांबावला, खचल्यासारखा झाला. आता मी काय करावं? कारण कुठे ना कुठेतरी समोर होम लोन दिसत होतं, कार लोन दिसत होतं. आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडणं थोडं कठीण वाटत होतं. परंतु एक त्याची हॉबी जी होती ती त्याला सतत खुणावत होती आणि ती म्हणजे गप्पा मारणं. त्याने चक्क YouTubeचं चॅनल चालू केलं आणि हा म्हणता म्हणता जवळ-जवळ काही वर्षातच त्यांनी अशी मजल गाठली, आहे त्या पेमेंटपेक्षा किमान तिप्पट तो कमवू लागला. म्हणजेच फ्रेंड्स, जर आपल्या मनात इच्छा असेल, कुठे ना कुठे आपली जी हॉबी असेल ती आपल्या आवडीची असेल, तर आपण आहे त्या क्षेत्रामध्ये खूप पुढेपर्यंत मजल मारू शकतो, नाही का? तुमची कुठली आवड आहे? कमेंटमध्ये नक्की कळवाल. धन्यवाद.